आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झोप आता तू. डॅडा सॉरी. मी तुला तिथे खोटं खोटं बोलून घेऊन गेले. आय एम रिअली सॉरी. तिथे माझ्यामुळे भांडण झालं. तुझी काही चूक नाही. पण डॅडा, वृंदा आंटीवर तुझं प्रेम आहे हे ऐकून मला खूप छान वाटलं. मला वृंदा आंटी मम्मा म्हणून आवडेल. पण काय? तू माझ्यासाठी म्हणून डिसिजन घेऊ नकोस. तू तुझा डिसिजन घे. तुला जर वाटलं ना तर. शमू, तुला माहितीये माझ्या वाटण्याने काही होणार नाही. खरंय, आपल्या वाटण्याने काही होणार नाही. मला फक्त एवढंच म्हणायचंय, जर उद्या वृंदा आंटी आली तर तू तिला कुठल्याही कारणाने नाही म्हणू देऊ नकोस. मी खूप दिवस झाले मम्माची वाट बघते. मी मम्मा गेल्यानंतर हेच म्हणते देवाला, माझी मम्मा मला परत कर. मला वाटायचं देव माझी मम्मा परत करेल, पण तसं नाही झालं. देव एकदम हार्टलेस आहे असं मला वाटायचं. वाड्यासोबत तर माणूस आहे, तो का इतका रूढ झालाय देवासारखा. डॅडा, जर वृंदा आंटी आली नाही ते तर तू नको वागूस वाड्यासोबासारखा आणि देवासारखा. बाबा, आज उशीर झाला तुम्हाला यायला. हा, थोडा उशीरच झाला. बरं हे बघे बघते, आकाशराव गेले नसतील तर माझ्याकडे पाठव जरा, माझं काम आहे. बाबा, आकाश सामान आणायला बाहेर गेलाय. तो आला की आम्ही निघू क्लासला जायला. मुक्ते, त्यांना म्हणावं किचन मध्ये चहा रेडी आहे, हवा असला तर देते. नाही नाही नाही, मला लगेच काही नको आहे. मला काय लागलं तर मी जाईन ना, स्वतः घेईन मी हाताने. बरं, समीरराव ते महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. आपण कुठे गेले? त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात. आता मुलं मोठी झालीत बाई, त्यांना जिथे जायचंय तिथे जातील.